हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत शेवची भाजी। कढई गरम करायला ठेवलेली, तेल टाकलेलं आहे। आपण त्यात 2 ते 3 चिरलेले कांदे टाकणार आहोत। ते चांगले परतवून घेणार आहोत। आपण टमाटे चिरून घेणार आहोत। जाडच ठेवायचे, खूप बारीक नाही करायची। दोन टमाटे घेतले मी। यात आपण टमाटे टाकून घेऊ चिरलेले। आपण बारीक गॅसवरच हे झाकण ठेवून बारीक गॅस केलेला आहे। झाकण ठेवून घेणार, थोडंसं वाफवून घेऊ। झाकण वाफवून घेऊ, वाफवून घेऊ। यात आपण आल्याची तुकडे टाकणार आहोत। लसणाची पाकळी टाकतो। पाहू शकतो किती छान असं झालेलं आहे। आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। होतं त्यामुळे मी याच्यातच काजू टाकून घेतलेले आहे। फक्त नुसतं मिक्स करून घेतलेले आहे, त्याला काही फ्राय केलेले नाही। त्यात गॅस बंद करून टाकलेले आहे। शेवच्या भाजीसाठी आपण 3 बारीक कांदे चिरून घेतलेले, एकच टमाटा घेतलेला आहे, खडा मसाला घेतलेला आहे, तेजपान, लवंग, मिरे घेतलेले आणि हे ग्रेव्ही करून घेतलेली आहे। चला आपण भाजी करायला घेऊया। आपण यात 5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम होऊ देऊ। तेल गरम झाले, यात आपण खडा मसाला टाकून घेऊ। यात आपण कांदे टाकून घेऊया। कांदे परतून घेऊ। आपण यात हिंग टाकून घेऊ। छोटा चम्मच आपण हिंग टाकून घेतला आहे। कांदे थोडीशी लालसर झाले की मग टमाटर ॲड करूया। कांदे थोडे लालसर झाले, आपण यात टमाटर ॲड करू। तो पण छान मिक्स करून घेऊया। यात आपण तयार केलेली पेस्ट टाकून घेणार आहोत। ते पण छान मिक्स करून घेऊ। थोडा बारीक गॅस करून घेऊया। हे चांगले परतून घेऊया। यात आपण 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच पावभाजी मसाला घरचा, 1.5 चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे, तो आपण यात मिक्स करून घेऊ।
परतवून घेऊया. चांगलं मिक्स केलेलं आहे. चांगलं तेल सुटू देऊ. छान असं तेल सुटलं आहे. आपण यात थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत आणि चांगलं परतवून घेणार आहोत. अजून कोरडं वाटायला लागलं की पाणी टाकून घ्यायचं. काजूने ना घट्टपणा येतो भाजीला. आपण जी रेग्युलर भाजी करतो त्याला घट्टपणा नसतो. तर थोडेसे काजू टाकायचे. बघू शकता किती छान असं तरंग आलेली आहे. तेल सुटलेलं आहे. आपण यात आता चांगलं पाणी टाकून घेऊ. कोथिंबीर टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. पाणी खूप नाही टाकायचं. शेवभाजी करायची आपल्याला. खूप घट्टपणा, खूप पातळ नाही करायची. यात आपण 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता खूप पातळ नाही झाली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता आपण फुल गॅस करून देऊ. थोडी उकळी येऊ देऊ. मग गॅस बंद करू. यात आपण थोडी शेव आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. थोडीशी उकळी येऊ देऊ. गॅस बंद करूया. जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हाच शेव टाका भाजी गरम करून, नाही तर त्याचा गाळ होईल आणि ती भाजी अजिबात चांगली लागणार नाही. तयार झाली आहे आपली शेवची भाजी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.